तिकडे गेलो आणि दोन्ही कान त्याने पाहिले. तो म्हणाल तो माणूस थुकुस्तवर तू काय करीत होतास असं म्हणला. म्हणजे मग बर ठीक आहे. हा सावळा हा. आता तू घरी जा. हा उद्या पुन्हा ये. हा. अरे आम्हाला स्वर्गात जायचंय. हा म्हणजे माझ्या ऐवजी बुवा तू आत्महत्या करीतो का काय? येड्यासारखं बोलू नकोस. का? देवांना भेटायला जायचंय. हा मला पण यायचं स्वर्गात. तू मला पण नको यायचं. नको नाही मला पण यायचं. तू यायचं नाहीस. नाही बुवा जिथं गुरु तिथं शिष्य. बुवा मी पाय धरतो. मला यायचं. मी पाय मला मी नाही. तू असा चावटपणा करणार असशील तर मी तुला स्वर्गात देणार नाही. तिथं कुणाचेच पाय धरणार नाही मी. नक्की? नक्की. मग ठरलं. हा धर माझा हात. बर. मी डोळे आणि मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही. काय काय धरायला सांगशील बुवा? हा. चला स्वर्गात. कार भारी वाय कार भारी. कुठे गेलं कुणाला माहिती. कार भारी आवा कार भारी. काय करणार काय व राम भाऊ आमचं धनी कुठं दिसलं का? कोण सावळ्या? नाही बा. आव माझं कसं झालंय माहितीये का? गाडा हुंकतय उकिरडा नवरा झालाय ठार येडा. अग पर गंगे नवरा ठार येडा होईस्तवर छळतीस कशा पाहिजे त्याला? काय रे ये माकडा. मी छळते वैर माझ्या नवऱ्याला. मी नाही म्हणत समदा गाव म्हणतोय. त्यांचा मुर्दा गाडला त्यांचा. समध्या गावाच्याच नावानं मडकी फोडते का नाही बघाच आता. अगं हो गंगे आधी नवरा बघ कुठं गेलाय त्यो. आव राम भाऊ काय सांगू तुम्हासनी. सकाळच्या लय माणूस गेलाय माती आणायला. पार ह्या आबासारखा माणूस मातीत जायचा तरी ह्या माणसाचा पत्त्या नाही. भया काय आले नशिबी. काय म्हणली रे ते? अरे तुला म्हणली मातीत गेल्या म्हणून. मला अरे काय त्या सावळ्याच्या नशिबी हे ध्यान. अरे सावळा पुरता वैतागला हिच्यामुळे. हो अरे समजा खरं मारदानू. पर गंगी लग्नाची बाईल आहे त्याची.